नमस्कार मित्रांनो, GMC छत्रपती संभाजीनगर या परीक्षेचे वेळापत्रक आलेले असून नुकत्याच झालेल्या GMCच्या नांदेड या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे करंट अफेअरचे प्रश्न विचारलेले होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याचे दोन फायदे होतील। सर्वात पहिला म्हणजे परीक्षेमध्ये GMCच्या कोणत्या प्रकारचे करंट अफेअर विचारलेले होते ते आपल्याला समजेल। ते प्रश्न जर पुन्हा रिपीट झाले तर त्याची उत्तरे तुमची चुकणार नाहीत। आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे करंट अफेअरचे प्रश्न हे कोणत्या टॉपिकवरती विचारले जात आहेत ते तुम्हाला समजेल। त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत त्याचे स्वरूप तुम्हाला समजेल। आणि त्यामुळे तुम्हाला पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी कोणत्या दिशेने करंट अफेअरचा अभ्यास करायचा आहे ते समजण्यास तुम्हाला मदत होईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न आहे, जागतिक भूक निर्देशांक म्हणजेच GHI ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 नुसार 125 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा होता? तर हा प्रश्न आपल्याला निर्देशांकावरती विचारलेला आहे। हा प्रश्न तसा बघितला तर हा चुकीचाच प्रश्न होता, कारण 2025चा इंडेक्स अजून आलेला नाही आहे। हा जो डेटा आहे ते त्यांनी दिलेला आहे तो 2023च्या डेटावरती हा प्रश्न विचारलेला आहे। आणि या 23च्या डेटानुसार भारताचा क्रमांक 111 होता। तर 2024चा जो डेटा आहे किंवा 2024चा जो निर्देशांक आहे त्याच्यानुसार भारताचा क्रमांक 105 आहे। त्यामुळे याच्यावरून एक गोष्ट काय लक्षात येते तर परीक्षेमध्ये जे काही जागतिक लेवलचे निर्देशांक आहेत, इंडेक्स आहेत, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो। आणि प्रश्न कोणत्या स्वरूपाचा येतोय तर भारताचा क्रमांक कितवा असेल त्या निर्देशांकामध्ये याच्यावरती प्रश्न असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेने हाडांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी सहज हातातून नेता येण्याजोगे म्हणजेच पोर्टेबल उपकरण विकसित केले? तर हाडांच्या कर्करोगाच्या निदानासाठी किंवा लवकर निदान व्हावे म्हणून पोर्टेबल उपकरण कोणी विकसित केलेले आहे तर ते केलेले आहे IIT वाराणसीने। तर परीक्षेमध्ये IIT ह्या ज्या संस्था आहेत किंवा भारताची टॉपची इन्स्टिट्यूट आहे, तर या संस्थेने जे काही नवीन इन्व्हेन्शन केलेले आहेत त्या इन्व्हेन्शनवरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला दिसून येतो। त्यामुळे याच्याशी संबंधित जे काही लेटेस्ट घडामोड असेल त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो। त्याच्यानंतरचा प्रश्न, 2025 मध्ये सुरू झालेल्या केरळच्या ज्योती योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर हा प्रश्न शासनाच्या योजनेवरती विचारलेला आहे। आणि केरळ राज्याने नुकतीच एक योजना जाहीर केलेली आहे ज्याचं नाव आहे ज्योती। आणि ह्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर जे काही स्थलांतरित कामगार आहेत त्या कामगारांच्या मुलांना अंगणवाड्यांमध्ये आणि सार्वजनिक शाळांमध्ये दाखल करून घेणं, की जेणेकरून ते अभ्यासामध्ये पाठीमागे पडणार नाहीत आणि शाळेच्या मुख्य प्रवाहात ते येतील। तर अशा प्रकारच्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना असतात, ज्या चर्चेत आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या आहेत त्या योजनांवरती परीक्षेमध्ये 100% तुम्हाला प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला जातो। त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्यावरती देखील तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न दिसून येईल। त्याचबरोबर भारत सरकारच्या ज्या काही योजना आहेत नव्याने चालू झालेल्या त्याच्यावरती देखील अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। त्यानंतरचा प्रश्न, 2025 मध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर 2025चे जे काही पद्म पुरस्कार आहेत, मग पद्मभूषण असेल, विभूषण असेल किंवा पद्मश्री असेल, त्याच्यावरती तुम्हाला 100% परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत। त्यामुळे ते सर्व पुरस्कार बघून घ्यायचे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींना मिळालेले आहेत पुरस्कार त्या सर्व व्यक्तींना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी मिळालेले आहे ते देखील बघून घ्या, कारण त्याच्यावर देखील 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। तर हा जो पुरस्कार होता शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार, तो मिळालेला आहे डॉक्टर L सुब्रमण्यम यांना। तर हा देखील प्रश्न लक्षात ठेवा, याच्यावर देखील पुन्हा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। तर भारत सरकारचे जे काही पुरस्कार आहेत त्याच्यावरती हमखास परीक्षेत प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाचे अवॉर्ड्स आहेत किंवा पुरस्कार आहेत जसे की साहित्य अकादमी अवॉर्ड,
ज्ञानपीठ पुरस्कार. तर या पुरस्कारावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे याच्याशी संबंधित जे काही लेटेस्ट घडामोडी असतील त्या देखील आवर्जून बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे 2025मध्ये कोणता भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भालाफेकीमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा देशातील पहिला खेळाडू ठरला. तर भारतातर्फे भालाफेकीमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा खेळाडू ठरलेला आहे नीरज चोप्रा हा. तर जेव्हा केव्हा खेळामधील भारताच्या एखाद्या खेळाडूने विशेष योगदान दिले जाते त्या खेळाडूकडून, तेव्हा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये 100% ते विचारतात. आणि हा जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा एखादा भारतीय अशा प्रकारची कामगिरी करतो तर त्या विशेष कामगिरीवर परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जातो. त्यामुळे अशा सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवा आणि त्याची तयारी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, आशियातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून संरक्षणाच्या संदर्भात जे काही प्रदर्शन घडते किंवा जे काही इव्हेंट्स असतात त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आणि तो प्रश्न अशा स्वरूपाचा असतो. तर हे जे एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन होते एरो इंडिया 2025 हे भरले होते एहलांका एअरफोर्स बेंगलुरू येथे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती इमारत तिच्या शाश्वत डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे आणि तिने लीड प्लॅटिनम आणि ग्रह 5 स्टार प्रमाणपत्रे ही दोन्ही प्राप्त केलेली आहेत. तर ती संस्था आहे सुझलॉन वन अर्थ पुणे. ही एक इको फ्रेंडली प्रकारची इमारत यांनी बनवलेली आहे किंवा हे त्यांचे हेडक्वार्टर आहे. आणि या संस्थेला लीड प्लॅटिनम आणि ग्रह 5 स्टार हे दोन्ही प्रमाणपत्रे प्राप्त झालेले आहेत. तर अशा प्रकारची एखादी रेअर गोष्ट असते म्हणजे ही इको फ्रेंडली इमारत असलेली संस्था आहे. त्यामुळे त्याच्यावरती देखील अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. कदाचित आपल्या वाचनात आलेले नसतात असे देखील प्रश्न परीक्षेमध्ये येतात. मग ते त्यावेळेच्या आपल्या लॉजिकवर आधारित अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2024मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला त्याच्या प्रभावी घनकचरा व्यवस्थापन पद्धतींसाठी ओळखण्यात आले. तर प्रभावी घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी मुंबईचा हातखंडा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी नवी मुंबईला ओळखले जाते. परीक्षेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण हे जे अवॉर्ड्स आहेत पुरस्कार आहेत त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. आणि त्याच्याशी रिलेटेड महाराष्ट्रातील जेवढे काही शहरे आहेत त्यांना जे अवॉर्ड्स मिळालेले आहेत ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या प्रत्येक कॅटेगरीवर तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. कारण त्याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर ज्या काही महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत त्याच्यातील पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे त्याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येतो. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणशी रिलेटेड ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या सर्व लक्षात ठेवायच्या. त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतरचा प्रश्न, मार्च 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्र्यांनी इंडिया बायो इकॉनॉमिक रिपोर्ट 2025 आणि बायोटेक स्टार्टअपसाठी बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह प्रकाशित केलेले आहे. हा देखील थोडासा किचकट प्रश्न आहे. हा देखील काही जणांच्या वाचनात आला असेल किंवा काही जणांच्या नसेल देखील आला. तर जेव्हा केव्हा अशा प्रकारचे म्हणजे इंडिया बायो इकॉनॉमिक रिपोर्ट किंवा बायोटेक स्टार्टअपसाठी बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह अशा प्रकारची युनिक, मग ते बायोटेकशी रिलेटेड असो किंवा AI रिलेटेड असो, ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची टेंडन्सी जास्त आहे. कारण ह्या AI किंवा बायोटेक्नॉलॉजी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सध्या चर्चेतील विषय आहेत. त्यामुळे याच्यावरती येथे प्रश्न विचारलेला आहे आणि याचे उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र प्रसाद हे. त्यामुळे अशा घडामोडींवरती देखील लक्ष ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2025च्या जागतिक लिंगभेद अहवालामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे. आता हा पुन्हा एकदा इंडेक्सवरती प्रश्न विचारलेला आहे, निर्देशांकावरती. फक्त ह्यावेळी वेगळा निर्देशांक आहे, तो म्हणजे जागतिक लिंगभेद अहवाल. आणि पुन्हा एकदा भारताचा क्रमांकच येथे विचारलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जे काही इंडेक्स आहेत लेटेस्ट जाहीर झालेले त्याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. तर जागतिक लिंगभेद अहवालामध्ये भारताचा क्रमांक 131वा आहे. त्यानंतरचा प्रश्न, मार्च 2025मध्ये प्रकाशित झालेले
संजीव चोप्रा यांचे कोणते पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचे चरित्र आहे? तर संजीव चोप्रा यांचे चर्चेत असलेले पुस्तक आहे द ग्रेट कॉन्सिलिएटर, लाल बहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया. तर हे जे पुस्तक आहे ते लाल बहादूर शास्त्री, जे भारताचे दुसरे पंतप्रधान होते, त्यांच्या जीवनावर आधारित आहे आणि त्याचे लेखक आहेत संजीव चोप्रा आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही महत्त्वाची पुस्तके रिलीज झालेली आहेत किंवा नवीन पब्लिश झालेली आहेत, जी चर्चेत आहेत, सर्वात महत्त्वाची म्हणजे ती पुस्तके आणि त्याचे लेखक हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यावर हमखास परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न, 16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित केलेला दस्तलिक 6 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव होता? तर परीक्षेमध्ये जे काही लष्करी सराव आहेत त्याच्यावरती एक तरी प्रश्न नक्की विचारला जातो, कारण हे परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जे काही 2024-25 मध्ये झालेले लष्करी सराव आहेत भारत आणि इतर देशादरम्यानचे, ते सर्व पाठ करून ठेवा. तर दस्तलिक हा जो सराव आहे तो भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांदरम्यान पार पडला होता. त्याचबरोबर याच्यावरच प्रश्न का विचारला, दस्तलिकवरच? तर हा जो लष्करी सराव होता तो पुणे येथे पार पडलेला. त्यामुळे हे परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा गोष्टी तुम्हाला लिंक करता आला पाहिजेत. त्यानंतरचा प्रश्न, एप्रिल 2025 मध्ये मंजूर झालेल्या भारताच्या 5व्या पिढीतील स्वदेशी स्टील्थ फायटर जेट प्रकल्पाचे नाव काय आहे? तर भारत हे 5व्या पिढीतील स्वदेशी बनावटीचे फायटर जेट बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मंजूर झालेला आहे एक प्रकल्प आणि त्या प्रकल्पाचे नाव आहे ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट, म्हणजेच AMCA हे त्या प्रकल्पाचे नाव आहे. तर याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. तर परीक्षेमध्ये संरक्षण क्षेत्रातील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहे, जसे की भारताचे काही नवीन प्रकल्प चालू होतील त्याच्यावरती प्रश्न येईल. भारत जर कोणत्या देशाकडून फायटर जेट विकत घेत असेल तर त्या फायटर जेटची संख्या किती आहे, किती फायटर जेट भारत विकत घेत आहे, तर त्याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर भारताने नवीन एखादी मिसाईल तयार केलेली आहे तर त्या मिसाईलच्या क्षमतेवर किंवा ती कोणती आहे किंवा त्याच्या कार्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो. तर ह्या 2-3 प्रकारचे प्रश्न संरक्षण घडामोडींमध्ये तुम्हाला विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न, जानेवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणाला सामाजिक कार्यातील त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेसाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? बघा, पुन्हा एकदा पद्म पुरस्कारावर, पद्मभूषणवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यावेळी तो पद्मभूषणवर विचारलेला आहे, गेल्या वेळी पद्मविभूषणवर विचारला होता. एकच परीक्षा आणि प्रश्न बघा पुन्हा पुन्हा त्याच टॉपिकवर कशा प्रकारे विचारले जात आहेत. तर सामाजिक कार्यातील सेवेसाठी पद्मभूषण मिळालेला होता साध्वी रतंभरा यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर आहे. तर आता तुमच्या लक्षात आले असेल जे काही महत्त्वाचे पद्म पुरस्कार आहेत किंवा भारत सरकारतर्फे देण्यात येणारे जे काही अवॉर्ड आहेत त्याच्यावरती 100% परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारकडून हरित प्रमाणित इमारतींसाठी ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंग काय प्रोत्साहन दिले जाते? आता एक गोष्ट लक्षात आली असेल, गेल्या वेळी देखील तो प्रश्न आपण बघितला सुजलॉन अर्थ 1चा, तो देखील याच प्रकारचा प्रश्न होता. म्हणजे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड या घडामोडी आहेत, खास करून महाराष्ट्राशी संबंधित, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे त्या घडामोडी चांगल्या पाठ करा. आणि ही जे ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंग प्रमाणपत्र दिले जाते ते अतिरिक्त मजल्यावरील जागेचा निर्देशांक याच्यासाठी ते दिले जाते. हे पुन्हा एकदा सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंट किंवा इको फ्रेंडली इमारतींसाठी प्रोत्साहन म्हणून अशा प्रकारची सर्टिफिकेट दिले जातात. त्यामुळे त्या दृष्टीने ते हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, इंडियाज फर्स्ट बायोलॉजिकल एक्सपेरिमेंट अबॉर्ड द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अनाउन्स्ड इन मे 2025 इज पार्ट ऑफ विच पॉलिसी इनिशिएटिव्ह? हा पुन्हा एकदा बघा पॉलिसीवरती, गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हवरती प्रश्न विचारलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट भारताने लॉन्च केलेला आहे त्याच्याशी रिगार्डिंग आहे. आणि हा प्रश्नाचे उत्तर आहे
बायो-E3 बायोटेक्नॉलॉजी पॉलिसी आणि या पॉलिसीच्या अंडर हे इनिशिएटिव्ह स्टार्ट करण्यात आलेले आहे, हे लक्षात ठेवा. तर मी पाठीमागे ज्या सांगितलेले होते की बायोटेक्नॉलॉजीवरती ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येईल. त्याचबरोबर AI वरती देखील तुम्हाला प्रश्न येईल. त्याचबरोबर इस्रोच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, लेटेस्ट प्रोजेक्ट्स असतील, मिशन्स असतील, त्याच्यावरती तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, विच इंडियन ऑथर वॉन द 2025 इंटरनॅशनल बुकर प्राइज फॉर द शॉर्ट स्टोरी कलेक्शन हार्ट लॅम्प. आता हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. हा पुन्हा रिपीट होण्याची देखील शक्यता आहे. हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे 2025चा इंटरनॅशनल बुकर प्राइज हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे, भारतीय लेखकाला. आणि जेव्हा केव्हा भारतीय व्यक्तीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतो तेव्हा त्याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. आणि त्या दृष्टीने हा प्रश्न आहे. तर 2025चा इंटरनॅशनल बुकर प्राइज होता बानू मुश्ताक यांना आणि त्यांच्या या हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी मिळालेला होता. तर अशा प्रकारचे जे काही प्राइज आहेत, इंटरनॅशनल पुरस्कार आहेत, त्या पुरस्कार जर भारतीय व्यक्तीला मिळालेले असतील तर त्याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न, व्हॉट वॉज इंडियाज रँक इन द करप्शन परसेप्शन्स इंडेक्स CPI फॉर 2024. तर हा देखील पुन्हा एकदा इंडेक्सवरती प्रश्न विचारलेला आहे बघा. आणि यावेळी करप्शन परसेप्शन्स इंडेक्स 2024वरती प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामध्ये भारताचा रँक होता 96वा. तर ह्या प्रकारचे सर्व प्रश्न तयार करून ठेवा जे लेटेस्ट आहेत 2024चे आणि 2025चे जे इंडेक्स आहेत त्या सर्व इंडेक्सची यादी करून ठेवा आणि त्याच्यामध्ये भारताचा असलेला रँक. एकही प्रश्न याच्या बाहेर तुमचा रँक इंडेक्सवरती जाणार नाही. त्यानंतरचा प्रश्न, व्हेन वेअर द 38th नॅशनल गेम्स ऑफ इंडिया हेल्ड इन 2025. तर 38व्या राष्ट्रीय खेळ किंवा नॅशनल गेम्स कधी भरवण्यात आल्या असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्या होत्या 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान आणि या भरवण्यात आलेल्या उत्तराखंड या राज्यामध्ये. तर पुढच्या वेळी तुम्हाला त्या कोणत्या राज्यात भरवण्यात आल्या असा 100% प्रश्न विचारला जाईल आणि त्याचे उत्तर असेल उत्तराखंड हे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला नॅशनल गेम्स आणि दुसरे म्हणजे खेलो इंडिया या दोन्हीवरती 100% प्रश्न विचारले जातात. त्यांचा कालावधी एकतर विचारला जातो किंवा त्या कोटे भरवण्यात येतात ते विचारला जातो किंवा त्याच्यामध्ये कोणत्या संघाची कामगिरी ही सर्वोत्तम आहे किंवा पहिल्या नंबरला कोणता संघ होता याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न, विच न्यू मल्टीलॅटरल नेव्हल एक्सरसाइज इन्व्हॉल्विंग इंडिया अँड आफ्रिकन नेशन्स वॉज कंडक्टेड फॉर द फर्स्ट टाइम इन एप्रिल 2025. तर आता ही बघा पुन्हा एकदा नेव्हल एक्सरसाइज म्हणजेच नेव्हीची जी युद्धाभ्यास होतो त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि ही भारत आणि आफ्रिकन नेशन्स या देशांच्या दरम्यान आहे. तर त्याचे नाव होते आफ्रिका इंडिया की मॅरिटाईम एंगेजमेंट. तर परीक्षेमध्ये ज्या काही वॉर एक्सरसाइज आहेत, आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल, या तिन्हीवरती ज्या लेटेस्ट 2025मध्ये घडलेल्या आहेत एक्सरसाइज त्याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये येणारच आहे. त्यामुळे त्या सर्व एक्सरसाइज बघून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, विच कंट्री होस्टेड 24th इंडियन ओशन रिम असोसिएशन IORA मीटिंग. तर परीक्षेमध्ये तुम्हाला परिषद, आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या काही महत्त्वाच्या परिषद आहेत त्या आणि भारतीय नॅशनल राष्ट्रीय स्तरावरती ज्या काही महत्त्वाच्या परिषद आहेत त्याचबरोबर अशा प्रकारच्या ज्या काही मीटिंग असतात हाय लेवल मीटिंग्स त्याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आणि जे काही इव्हेंट होतात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आणि विशेषतः भारत त्याच्यात सहभागी आहे अशा ज्या काही घडामोडी होतात त्याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर ही जी मीटिंग होती इंडियन ओशन रिम असोसिएशनची ती पार पडलेली असून त्याचा होस्ट होता श्रीलंका हा देश. ही ऑनलाईन पद्धतीने पार पडलेली मीटिंग होती, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परिषद असेल, मीटिंग असेल, इव्हेंट्स असतील त्याच्यावरती तुम्हाला विचारला जाईल. एकतर त्याची होस्ट कंट्री विचारली जाईल किंवा ती कोणत्या ठिकाणी
पार पडली असा प्रश्न विचारला जाईल, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, व्हॉट इज द मेन इश्यू टार्गेटेड बाय नागपूर पोलीस ऑपरेशन थंडर लॉन्च्ड इन मिड 2025. तर 2025मध्ये नागपूर पोलिसांच्या मार्फत एक ऑपरेशन थंडर नावाचे ऑपरेशन लॉन्च करण्यात आले होते. तर त्याचा हेतू काय होता, तर त्याचा हेतू होता ड्रग्जचा प्रसार रोखणे किंवा त्याला आळा घालणे, म्हणजेच क्रॅकडाऊन ऑन नार्कोटिक्स हे याचे उत्तर होते. तर अशा प्रकारचा जेव्हा महाराष्ट्रातील रिलेटेड एखादं ऑपरेशन लॉन्च केलं जातं, पोलिसांचं असेल किंवा गव्हर्नमेंटतर्फे असेल, तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे त्या अनुषंगाने येथे हा प्रश्न विचारलेला होता आणि शक्यतो ती गोष्ट चर्चेतील देखील असते, मग त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता किंवा इंटेन्सिटी जास्त असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन रेनेसन्स द मोदी डिकेड या पुस्तकाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत. तर हा पुन्हा एकदा पुस्तकावरती प्रश्न विचारलेला आहे आणि द इंडियन रेनेसन्स द मोदी डिकेड या पुस्तकाचे संपादक आहेत डॉक्टर ऐश्वर्या पंडित या. तर अशा प्रकारे आपण पाठीमागे देखील पाहिलेले आहे, जे काही चर्चेतील पुस्तके आहेत ते पुस्तक, त्याचे लेखक किंवा संपादक याच्यावरती तुम्हाला प्रश्न हमखास विचारला जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, आर्थिक वर्ष 2024-25मध्ये भारताचे विक्रमी संरक्षण निर्यात मूल्य किती होते. तर जेव्हा अशा प्रकारे विक्रमी एखादी गोष्ट घडते तर त्याच्यावर देखील प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते आणि 2024-25 वर्षात संरक्षण क्षेत्रातील भारताची निर्यात ही विक्रमी होती आणि त्या दृष्टीने ते प्रश्न विचारलेला आहे. तर ती विक्रमी त्याचे मूल्य किती होते किंवा किती निर्यात झाली होती, तर ती झाली होती 23,622 कोटी इतकी. त्यामुळे याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर ही देखील पुन्हा एकदा तसं बघितलं तर संरक्षण क्षेत्रातील घडामोड आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, मार्च 2025मध्ये वेटलँड वाईज यूजसाठी रामसर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खालीलपैकी कोण आहे. आता हा प्रश्न विचारला बघा, पुन्हा एकदा पुरस्कारावरती आहे आणि हा पुरस्कार मिळवलेला पहिला भारतीय व्यक्ती आहे. मग लक्षात ठेवा, जेव्हा एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतीय व्यक्तीला मिळतो आणि खास करून तो पहिला या प्रकारचा असेल तर त्याच्यावर 100% प्रश्न येणार असतो. आणि हा वेटलँड वाईज यूजसाठी रामसर पुरस्कार मिळवणारा व्यक्ती आहे जयश्री वेंकटसन या. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुरस्कारावरती विचारले जाणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या सर्व घडामोडी नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने डिसेंबर 2024मध्ये कोणत्या प्रक्षेपण वाहनाचा वापर करून स्पाडेक्स मोहीम सुरू केली. स्पाडेक्स म्हणजे काय आहे, तर स्पेस डॉकिंग मिशन आहे भारताचे आणि हे जे मिशन आहे ते इस्रोने सुरू केलेले आहे. आणि त्यासाठी कोणते प्रक्षेपक वापरले हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याच्यासाठी PSLV C60 हे प्रक्षेपक वापरलेले होते. तर ही जी मोहीम आहे स्पाडेक्स ही एक खूप महत्त्वाकांक्षी मोहीम आहे इस्रोची, त्यामुळे याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. तर ज्या काही इस्रोच्या लेटेस्ट घडामोडी आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारलाच जातो परीक्षेमध्ये, त्यामुळे इस्रोला दुर्लक्षित करू नका. त्यानंतरचा प्रश्न, एप्रिल 2025मध्ये सुरू करण्यात आलेल्या AI किरण या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. हा पुन्हा एकदा सरकारच्या उपक्रमाचे किंवा इनिशिएटिव्हवरती प्रश्न आलेला आहे, म्हणजे सरकारची योजना असेल किंवा अशा प्रकारचा उपक्रम असेल त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. तर हो AI किरण बघा, आता पुन्हा एकदा AI वरती प्रश्न आहे. अलग लक्षात तुमच्या बायोटेक्नॉलॉजी AI याच्यावरती पुन्हा प्रश्न विचारले जातात आणि खास करून ते अशा प्रकारचेच असतात. तर हे AI किरणचे उद्दिष्ट काय आहे, तर AI मधील म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील ज्या काही महिला असतील त्यांचे नेतृत्व सक्षम करणे याच्याशी संबंधित हे उपक्रम आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला विचारले जात आहेत, त्यामुळे त्यांची देखील तयारी ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, मार्च 2025मध्ये INI OCHOS 25 हा सराव कोणत्या हवाई तळावर आयोजित करण्यात आला होता. तर हा जो शब्द आहे हा ग्रीक शब्द आहे आणि हा जो सराव आहे तो कोणत्या हवाई तळावर, तर अँड्रिविडा हवाई तळ ग्रीसचे या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या, पुन्हा एकदा हा जो लष्करी सराव आहे याच्यावरतीच परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
त्यामुळे हे किती महत्त्वाचे आहेत हे तुमच्या आत्ता लक्षात आले असेल. तर या प्रकारचे प्रश्न स्किप करू नका, यांची चांगली तयारी करून ठेवा. याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. तर आत्तापर्यंत आपण जे प्रश्न बघितले होते ते GMCच्या नांदेड या पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न होते. आता GMC संभाजीनगरसाठी त्या अनुषंगाने कोणत्या प्रकारचे करंट अफेअर्स वरती प्रश्न विचारले जातील. तर आपण आत्ता जे काही प्रश्न बघितले त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की भारत सरकारचे जे काही पुरस्कार आहेत त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत. त्यानंतर शासनाच्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत किंवा उपक्रम आहेत याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे याची देखील तयारी आपल्याला करायची आहे. शिवाय ते उपक्रम असतील किंवा योजना असतील चर्चेतले असावे लागतात, त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यानंतर महत्त्वाचे निर्देशांक ग्लोबल इंडेक्स जे आहेत त्याच्यावरती हमखास 100% प्रश्न येणार आहेत, त्याच्याबद्दल काही संशय नाही आहे. त्याच्यानंतर लष्करी घडामोडी ज्या काही आहेत मग त्याच्यामध्ये लष्करी सराव असतील याच्यावरती 100% प्रश्न येणार आहे. त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे मिसाईल्स नवीन तयार झालेले असतील किंवा नवीन उपक्रम असतील लष्कराचे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर त्या परिषदा प्रदर्शने खास करून त्या भारतात भरलेल्या असाव्यात किंवा विशेष करून जर महाराष्ट्रात भरलेले असतील तर मग त्यावर प्रश्न 100% येणार आहे. त्यामुळे ह्यात देखील घडामोडी करायच्या आहेत. त्यानंतर खेळातील मोठी कामगिरी म्हणजे एखाद्या भारतीय खेळाडूने वैयक्तिकरित्या एखादी मोठी कामगिरी केलेली असेल तर त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. किंवा अशाच प्रकारची सांघिक कामगिरी देखील केलेली असेल तर त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. किंवा नॅशनल रेकॉर्ड्स झाले असतील तर त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर IITs म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्या काय आहेत भारतात त्याच्यापैकी कोणत्या एखाद्या संस्थेने जर लेटेस्टमध्ये नवीन इन्व्हेन्शन केलेले असेल तर त्या इन्व्हेन्शनवरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर लेटेस्ट बुक्स आहेत जे काही महत्त्वाचे चर्चेतील पुस्तके आणि त्याचे जे रायटर्स आहेत याच्यावरती देखील प्रश्न येतो. आणि त्यानंतर मग इस्रोच्या ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत लेटेस्ट त्याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते, जे आत्ता आपण पाहिलेलंच आहे. आणि त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण याच्यावरती देखील हमखास प्रत्येक परीक्षेत प्रश्न येताना दिसतोय. त्यामुळे याची देखील चांगली तयारी करून ठेवा. तर हे काही महत्त्वाचे ऑब्झर्वेशन आहेत जे आपण आत्ता GMC नांदेड जे झालेले पेपर आहेत त्या पेपरमध्ये आपण बघितलेले आहेत की अशा प्रकारचे किंवा या प्रकारच्या गोष्टींवरती प्रश्न विचारले जात आहेत. त्याचबरोबर AI असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा बायोटेक असेल तर याच्यावरती देखील प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल सस्टेबिलिटीशी रिलेटेड किंवा इको फ्रेंडली ज्या काही गोष्टी असतील तर त्याच्याशी रिलेटेड देखील प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या देखील चालू घडामोडींची तयारी करून ठेवा. आणि येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या सर्व चालू घडामोडी जे हे सर्व मुद्दे कव्हर करतील ह्या जर तुम्हाला हव्या असतील किंवा त्याच्यावर जर मी सिरीज चालू करावी असे तुम्हाला वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.